नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण खायला खूप टेस्टी लागणारे आणि बनवायला सोपे असणारे आलू पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत. आता सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, पराठ्यासाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी जवळपास 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून बेसन पीठ घालते. मीठ घालूयात. थोडासा ओवा घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे. 2 चमचे एवढं तूप घेतलं आहे. तूप तेल काहीही घेऊ शकता आणि गरम करायची गरज नाही, तसंच घालायचं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला जसं आपण रेग्युलर चपातीसाठी पीठ भिजवतो त्याच पद्धतीचं भिजवायचं आहे. आता हे पीठ मळून झालेलं आहे. आता त्याला थोडंसं आपण तेल लावूयात आणि यावर झाकण ठेवून हे पीठ आपण भिजण्यासाठी ठेवूयात. आता आपल्याला सारण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत, त्याची साल काढून घेतली आहे. आता याला काय करायचं, आपल्याला किसून घ्यायचं आहे. किसून किंवा मॅश करून कसंही घेऊ शकता, पण बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपण मॅश करतो तर सगळं बटाटं बारीक होत नाही. त्यामध्ये कधी कधी मोठे मोठे तुकडे राहतात आणि मग पराठा फुटतो. त्यामुळे शक्यतो आपल्याला किसूनच घ्यायचे. त्याला किसणीची जी मोठी बाजू असते ना, त्याने किसून घ्यायचं. आता हे झालं, आपण बाजूला ठेवूयात आणि बाकीची तयारी करूयात. आता इथे एक पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये घेते 2 टेबलस्पून एवढे धने आणि त्याला थोडंसं आपण भाजून घेऊयात. धने थोडे भाजले गेले की त्यामध्ये घालायचे जिरं. तर ते 1 टेबलस्पून एवढे घेतलेत. कमी फ्लेमवरच भाजून घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल की आपण धने जिरे पूड घरात असते तीही वापरू शकतो, पण तीही वापरू शकता. पण काय होतं, नशी ताजी ताजी असेल ना तर टेस्ट जास्त छान येते. त्यामुळे शक्यतो आलू पराठ्यामध्ये असं त्याला हलकंसं गरम करून घेऊन ताजीच याची पावडर तयार करून घ्यायची आणि ती वापरायची. मग आता हे भाजलं गेलं आहे छान. गॅस बंद करते आणि आता हे गार करून हे मिक्सरमधून बारीक करून घेते. आता हे धने जिरे गार झाले, हे पण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. आता ही पावडर तयार करून घेतली. आता यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचे. थोडं जास्त घ्यायचं आलं लसूण. यामध्येच हिरवी मिरची घालायची, मला किती तिखट हवं आहे त्यानुसार. आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आता हे आलं लसूण हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून घेतलं आहे. आता आपल्याला एक फोडणी तयार करायची. आता इथे पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये घेऊयात तेल. तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं, त्यामध्ये मोहरी घालायची. ही मोहरी तडतडली की थोडासा हिंग घालायचा आणि हा ठेचा घालून परतून घ्यायचा. त्याला खूप जास्तही परतायचं नाही आपल्याला, पण यातला जो थोडासा कच्चा फ्लेवर आहे, आलं असेल हिरवी मिरची असेल तर त्याचा कच्चा फ्लेवर थोडासा कमी व्हायला हवा. बघा आता हे साधारण 1-1.5 मिनिट परतून घेतलेलं आहे मी. त्यामध्ये घालते हळद. मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम बंद करूयात. आता आपली सगळी तयारी झाली. आता काय करायचं आहे, या बटाट्यामध्ये घालूयात आपण मीठ, थोडी आमचूर पावडर, धने जिरे पूड सगळीच घातलेली. यासोबतच ही तयार करून घेतलेली फोडणी घालायची आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. आता हे मिक्स करून झालं आहे, म्हणजेच आपलं सारण आता तयार आहे आणि पीठसुद्धा चांगलं भिजलं गेलेलं आहे. आता यातला एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला याची पारी तयार करून घ्यायची. आता त्यामध्ये हे सारण भरूयात आणि याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आपल्याला, जसं पण पुरणपोळी बनवण्यासाठी करतो सेम त्या पद्धतीने. आणि आता याला आपण लाटून घेऊयात. पराठा आपल्याला दोन्ही बाजूंनी लाटायचं, म्हणजे काय होतं, छान पातळ लेअर तयार होतो वरचा. नाही तर बऱ्याचदा काय होतं ना, एकाच बाजूने जर पराठा आपण लाटला तर एक बाजू जाड तशीच राहते, मग तो पराठा चांगला लागत नाही. बघा यामध्ये सारण पण एकदम कडेपर्यंत गेलेले काठोकाठ सारण आहे. आता इथे छान पराठा लाटून घेतला आहे. सारण हे मस्त कडेपर्यंत पसरलेलं आहे. आता हा पराठा आपण भाजून घेऊयात. आता इथे मी आधीच तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर सुरुवातीला थोडा वेळ आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. याला असे बबल्स आले की याला आपल्याला पलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे.
आता फ्लेम मोठी करायची आणि आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचं. पलटून घेऊयात. आता बघा पराठा मस्त खरपूस भाजलेला आहे. असेच सगळे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे ते छान लागतात. त्याला काढून घेते. इथे बघा मी पराठे करून घेतलेत आणि खूप छान आपले पराठे झालेले आहेत. खरपूस तर आहेतच, पण या चटणीसोबत खायला खूप टेस्टी लागतात. जर तुम्हाला या चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा, त्याची ही रेसिपी मी शेअर करेल. आता हे पराठे बघा किती छान झालेले आहेत. स्टफिंग अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे त्याचं. तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने बनवून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.